आत्महत्या करण्यासाठी पोलीस तिथले ऑफिसर्स त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात। अध्यक्ष महोदय, मंत्र्यांबरोबर माझी उपमुख्यमंत्री आणि आताचे म्हणजे एकनाथराव शिंदे यांचं मी लक्ष मला वेधायचं आहे। या देशातील कांद्याच्या उत्पादनापैकी 60% कांदा या राज्यात आणि या राज्यातील जो कांदा उत्पादन होतो त्यातला 60% कांदा हा नाशिक जिल्ह्यातला आहे। अध्यक्ष महोदय, आज एकदम भाव पडलेले आहेत। झालंय काय की खर्च वाढलेला आहे अध्यक्ष महोदय, आणि या खर्चामुळे जे आहे आज प्रति क्विंटल 1500 रुपये खर्च येतो आहे प्रति क्विंटल। सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की दुगुणा आपल्याला प्राइस मिळालं पाहिजे, कॉस्ट मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना। माझं काय म्हणणं आहे की 1500 जाऊ द्या, त्यातला 750 रुपये जरी दिले, 2250, तरी मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ निर्माण होईल। परंतु आज झाले काय, बांगलादेशामध्ये कांदा निर्यात होत होता, त्याने 10% आयात कर लावलं, यांनी 20% निर्यात कर। आता हे 30% झाल्यानंतर आपला शेतकरी आणि व्यापारी हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकत नाही। त्यामुळे तिथले जे आहे जे व्यापारी खरेदी आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत खरेदी करणारे ते सुद्धा जे आहेत आपल्यापासून तुटतात आणि पाकिस्तान, इराण वगैरे इतर ठिकाणी जातात। माझं आपल्याला सांगणं आहे एकनाथराव शिंदे आणि मंत्री महोदय दोघांना, आपण त्वरित जे आहे भारत सरकारला सांगितलं पाहिजे की तुमचं 20% निदान जो काही निर्यात मूल्य आहे ते ताबडतोब हटवण्याची गरज आहे आणि ते होऊ शकतंय। फक्त तुम्ही जाऊन त्यांना ते सांगितलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, याच्यात काय करता येईल आपल्याला? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल की हा नेहमी जो आहे उत्पन्न होणारा हा जो प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये जर आपण कांद्याचा खर्च 1500 रुपये, 50% नफा, 2250 रुपये आधारभूत किंमत ठेवावी असं राज्य सरकार आपल्या भारत सरकारला सांगेल काय? दुसरं असं आहे की 3000 रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये। 3000 ते जर 4000 झाले तर मग एमईपी लागू करावी आणि 4 ते 5000 रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा। 6000 रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा। परंतु आता आज शेतकऱ्यांना खर्च सुद्धा मिळत नाही आहे। अध्यक्ष महोदय, राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे त्वरित जाऊन हा कायमचा एक फॉर्म्युला आपण त्यांच्याकडून मान्य करून घेणार काय? 2250 रुपये आधार मूल्य किंमत त्याची ठरवली जाईल का कांद्याची? हा एक भाग, आणि त्याच्यानंतर जर कांद्याचा भाव वाढत गेला तर टप्प्याटप्प्यानं कशा रीतीनं त्याच्यावर आपल्याला टॅक्सेस लावता येतील हे सुद्धा मी सांगितलं। दुसरा आणखीन एक प्रश्न आहे की कदाचित मंत्री महोदय सांगतील की नाफेड, आम्ही त्यांना नाफेडना उतरवतो आहोत आणि त्यांच्या मार्फत खरेदी करतो। अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनात आणतोय तिथे जे काहीतरी शेतकरी काही कंपन्या वगैरे स्थापन करतात, हे नाफेडवाले जे त्या कंपन्यांना अधिकार देतात, गरीब शेतकऱ्याकडून जाऊन अतिशय खालच्या दर्जामध्ये ह्या कंपन्या तो कांदा विकत घेतात, आपल्याकडे स्टोअर करतात आणि नंतर भाव वाढल्यानंतर मात्र जे आहे तो बाहेर काढतात। त्याच्यामुळे शेतकरी तर मरतो आणि मधले जे काही असतील, कदाचित राजकारणी असतील, काही पुढारी असतील, त्यांचं ते फावतं। म्हणून या नाफेडनं सुद्धा जे आहे 2250च्या खाली जो आहे तर त्याच्यावरतीच कांदा खरेदी केला पाहिजे किंवा त्याने मार्केटमध्ये उतरलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, मी जे काही आपला प्रश्न निर्माण उभे केलेले आहेत
हे सातत्यानं निर्माण होणारा हा प्रश्न आहे आणि म्हणून जे आता सूचना मी केलेल्या आहेत त्या घेऊन त्वरित राज्य सरकार भारत सरकारकडे जाईल आणि त्याच्यावर हा उपाय शोधेल काय. अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य माननीय भुजबळ साहेबांनी काही भूमिका मांडली. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की शेतमालाचा जो आयात किंवा निर्यातचा निर्णय असतो हा केंद्र सरकारच्या माध्यमातून होतो. मागच्या काळामध्ये आपल्याकडे ही जी दोन भूमिका आहे, एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळणं आणि दुसरीकडे आपला सामान्य माणूस सामान्य ग्राहकाला योग्य किमतीमध्ये ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण होणं, या दोघांमधला बॅलन्स आपल्याला साधावा लागतो. अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने 40% ऑगस्ट 23 मध्ये 40% निर्यात मूल्य हे शुल्क हे कांद्यावर लावलं होतं. आपल्या राज्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये 50 ते 60% कांदा हा आपल्या देशामधला हा आपल्या राज्यामध्ये पिकतो. आणि म्हणून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा करून उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या स्तरावर पाठपुरावा करून मागच्या काळामध्ये तो 40% वरनं 20% आणण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं. अध्यक्ष महोदय, आता जर आम्ही मार्केटची किंमत बघितली तर आपण जर सहज एक माहिती मी काढली तर 2021-22 मध्ये साधारणतः सरासरी दर प्रति क्विंटल 1155 होते. 22-23 ला 806 होते, फार घसरले होते त्या काळामध्ये. 23-24 ला 1380 होते आणि मागच्या 4 वर्षामध्ये सर्वात जास्ती किंमत आता 2070 ही साधारणतः 50% मागच्या पेक्षा अधिक ही किंमत आता सध्या बाजारामध्ये आहे. या मागच्या रब्बीमध्ये 5 लाख टन हा कांदा आपण प्राइस स्टेबिलायझेशन फंड मधनं नाफेडच्या माध्यमातून विकत घेतला होता आणि आपला अजूनही पाठपुरावा चालू आहे की 20% जो शुल्क आहे हा सुद्धा कसा रद्द व्हावा आणि आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळावा. आहेत हे जे म्हणतात 2000 हे जे आहे सर्रास नाही आहेत. काही ठिकाणी जे क्वचित 2000 मिळतात, नाही तर 600, 700, 800, 900 रुपये भावाने जात आहेत. 1500 रुपये तर खर्च आहे क्विंटल मागे आणि तो त्याच्या खाली आता भाव 1500 रुपये क्विंटलला तुम्ही फायदा देणार की नाही. माझा खर्च झालेला एखाद्या वस्तूवर खर्च 1500 रुपये तर मला 2 पैसे तुम्ही फायदा देणार की नाही. म्हणून तो 2250चा मिनिमम असला पाहिजे. ती जी आहे ती आधारभूत किंमत ही कायमस्वरूपी ठरवली पाहिजे. तुम्ही जो म्हणता मला मान्य आहे की शहर आणि ग्रामीण याचा जो आहे आपल्याला समतोल साधायचा. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट दिलं की जो आहे 3000 रुपयेपर्यंत जे आहे तुम्ही निर्बंध लावू नका. त्याच्यावरती 3 ते 4 पर्यंत गेला तुम्ही एक्सपोर्ट प्राइस काय तो आहे मिनिमम तो लावा. 4000 ते 5000 ड्युटी लावा. पुढे काय लावा ना, नंतर बंद करा. 6000 झाले तर बंद करा, निर्यात नाही. परंतु एकदम 700 ना 800 रुपये तुम्ही जे म्हणता ना नाफेड ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही. ते कंपन्यांच्या ज्या आहेत त्यांना नेमतात आणि ते कंपन्या ठरलेल्या लोक आहेत आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन 700, 800, 900 रुपयाने कसे तरी घेतात. पण सोडून जाईल म्हणून लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच कांदा जो आहे नंतर नाफेड सुद्धा विकत घेतो. अध्यक्ष महोदय, खाली फार अंधाधुंद चाललेले आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून आज शेतकरी जे आहेत पाण्याच्या टाकीवर चढले. माझी जे आहे उपमुख्यमंत्री जे बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण अनेक वेळेला अनेक प्रश्न घेऊन जे आहेत भारत सरकारकडे जाता आणि प्रश्न सोडवता, ही आनंदाची गोष्ट आहे. पण मग या कांद्याचा प्रश्न सुद्धा कायमचा मार्गी लावण्यासाठी मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आधारभूत किंमत 2250 रुपये आणि त्याच्यानंतर जर वाढत गेली तर टप्प्याटप्प्यानं जे आहे तुम्हाला जे इतर निर्बंध लावता येतील. एक लक्षात घ्या, खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला. काय 2000 रुपये म्हणून तुम्ही सांगणार 2000 रुपये नाही येतो. 700, 800, 1000, 1500 पर्यंत चालतो. खर्चच माझा 1500 रुपये आहे. त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान. अध्यक्ष महोदय, भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या